घरफोडी करणाऱ्या सराईतास अटक करून 8,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर 71/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अ 331 प्रमाणे दिनांक 18/2/2025 रोजी दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुनील बाबूराव गोडसे वय 54 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 4, अंगणछाया सोसायटी, प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिक रोड, नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक 18/2/2025 रोजी दुपारी 2:30 सुमारास मी घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलो असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने व रोख रक्कम चोरी करून नेली आहे, अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे उपनगर येथील वरील प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करत आहेत। गुन्ह्याचे स्वरूप पाहता दिवसा घरफोडी झाली असून अत्यंत धाडसी चोरी असल्याने सदरच्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 2 व उपनगर पोलीस ठाणे यांची टीम यांनी जवळपास 50 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक व गोपनीय बातमी प्राप्त करून सदर गुन्हा हा हडपसर रामटेकडी पुणे येथील सराईत घरफोडी करणारा लखनसिंग दुधानी व त्याचा साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळविली। गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे व टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी लखनसिंग राजपूत सिंग दुधानी वय 36 वर्ष, राहणार रामटेकडी, हडपसर, पुणे यास ताब्यात घेऊन उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर केले। उपनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांचे मार्गदर्शक खाली तपाशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोनवडे यांनी नमूद आरोपीस गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली व पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने सदर गुन्हा त्याचे साथीदार नामे रविसिंग श्यामसिंग कल्याणी, राहणार रामटेकडी, हडपसर, पुणे यांच्यासोबत मिळून केला असल्याचे सांगितले। परंतु गुन्ह्यातील चोरी केलेले सोने व रोख रक्कम याबाबत काहीही एक समाधानकारक माहिती देत नसल्याने उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व युनिट 2 चे अंमलदार यांनी तपासाचे कौशल्य वापरून वेळोवेळी आरोपीसह पुणे येथे तपासाकामी जाऊन मानवी कौशल्याचा वापर करून गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीने चोरी करून मिळवलेले रोख रक्कम व चोरी केलेले सोन्यापैकी खालील मुद्देमाल हस्तगत केलाय। 4,64,000 रुपयाच्या किमतीचे 53 ग्रॅम सोन्याची लगड व दागिने तसेच 4 लाख रुपये रोख रक्कम असे 8,64,000 रुपयांचा मुद्देमाल। गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही पाहिजे आरोपी रविसिंग दुधानी यांच्याकडे असल्याचे आरोपी सांगत असल्याने त्याचा कसोशीने शोध घेऊन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात विविध ठिकाणी 40 ते 45 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। नमूद आरोपितांनी पुणे येथून मोटरसायकल चोरी करून सदर मोटरसायकलवर येऊन सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न होत असून पोलीस ठाणे विश्रांतवाडी पुणे शहर येथील गुन्हे रजिस्टर नंबर 26/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे मोटरसायकल चोरी गुन्हा देखील उघडकीस आलाय। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।